पच्चे 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 पच्चे. हेलो, नमस्कार मंडळी. गॉसिप गर्लच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आणि तुम्हाला स्टार्टिंगच्या इंट्रोवरून म्हणजे इंट्रोमध्ये जे गाणं बोलले मी पच्च्या पच्च्या, त्याच्यावरून तुम्हाला कळलंच असेल आजचा पॉडकास्ट कोणावर आहे. आई अय्यो, तोंड धुतल्यावरती खरा चेहरा समोर आला होता. अरे बाबा बाबा बाबा, एकदम डेंजर. आणि हे त्याच्यासाठीच सगळं चाललं आहे वाटतं. नाहीतर मग मन्या जिसके लिए मन्या ने मुझे मतलब उसे पसंद किया था तो वही नहीं रहा, तो फिर क्या होगा ना, सब मजा किरकिरा हो जाएगा. आणि तिकडे तर मन्या असं बघतोय असं कोरियन मुलींना नेत्रसुख, त्या सुखाने म्हणजे काहीतरी अजूनच असं वाटतं की पण काय आहे ना, अगेन जे तुझ्या त्या भामटीला बोलली ना, वळणाला, तेच तुला पण आहे की तू किती पण काहीही केलंस तरी पण कावळ्याचा राजहंस होत नाही, समजलं. त्याच्यामुळे तू कावळीच राहणार आहे. आणि ते व्हॉइस ओव्हर करत जाऊ नको ग बोंबले. काय ते व्हॉइस ओव्हरमध्ये किती ते पचक पचक तोंडाचा आवाज काढते घाणेरडी. एकदा स्वतः चेक कर जरा, स्वतःचं कसं वाटतं ऐकायला. ते क्लिनिकमध्ये जेव्हा व्हॉइस ओव्हर सगळं बोलत होती तेव्हा किती वेळा ते नेम करते. एकतर जसं आपण गेस केलं होतं तसंच दिवसाचे 4-4 व्हिडिओ टाकते. बाबा बाबा, आत्तापर्यंत 2-3 दिवसाचे 6 व्हिडिओ झाले आहेत. आणि जे टाईम ह्या लोकांनी सांगितला ना, ज्या दिवशी आम्ही निघालो त्या दिवशी पोचलो आणि मग त्या दिवशी फ्रेशनअप झालो आणि फिरायला निघालो, ते पण पूर्ण कॅल्क्युलेशन गंडवलेलं आहे भक्तांना. हे लोक कधीचेच निघालेले आहेत, मंगळवारी बुधवारीच निघालेले आहेत. हे डेफिनेटली हे लोक रविवारी निघालेले नाहीच आहेत. हे लोक मंगळवार बुधवारच सोडलेत. आता ह्यांना जवळजवळ ऑलमोस्ट 1 वीक झालेला आहे ऑलरेडी. दे मस्ट बी इन अनदर कंट्री आणि आपल्याला टेपा मारतायत. आणि लास्ट पॉडकास्टमध्येच मी म्हणाली होती की हिच्या नेमके दिवसाला किती तास असतात, कारण त्याच्यानंतर जी तिची रील आली होती त्या रीलमध्ये ती काय ते हेअर ट्रीटमेंट करायला गेली होती. ते तर कधी म्हणजे, कारण का सकाळी हे लोक तिथे पोचले. आता सकाळी नेमके किती वाजता पोचले काय ते काय कळलं नाही. म्हणजे पोचेपर्यंत त्या सो कॉल्ड रूमवर त्यांना जवळजवळ म्हणजे दुपारच झाली असेल. एक 10-11 वाजले, 10 तरी समजा आपण पकडून चालूया सकाळ म्हटलं तर. आणि त्याच्यानंतर फ्रेशनअप वगैरे होऊन समजा हे 12 वाजता वगैरे 12-12:30ला बाहेर निघाले असतील. खातपीत तर काही नाहीच हे लोक. तर तिथून निघाले असतील आणि मग त्याच्यानंतर तिने दाखवलं की ती त्या कुठे ते टॉवरला का काहीतरी तिकडे गेली आणि मग तिथेच त्या बेसवरच जाऊन वगैरे, ते सुद्धा तिने सांगितलं की मी सनसेटच्या वेळेला गेली होती. आणि त्याच्यानंतर मग तिने असं दाखवलं की डायरेक्ट ती तिकडून मार्केटमध्ये आली. आणि त्याच्यानंतर तिने दाखवलं की त्याच दिवशी ती कुठेतरी ह्याला पण गेलेली, ते हेअर ट्रीटमेंट घ्यायला पण गेलेली. त्याचा अर्थ ते लोक कधीतरी आधीच पोचले होते, लाईक डे बिफोर पोचले होते. आणि ज्या दिवशी पोचले त्याचं ह्याने थोडंसं फुटेज काढलेलं होतं. ते फुटेज तिने आधी दाखवलं आणि मग कट टू नेक्स्ट डेचं फुटेज तिने त्याला जॉईन केलं. असं ती खूप गडबड करत आहे, खूप मिक्स अँड मॅच करून. ते जिक्सॉ पझल कसं असतं, हां आता मला आठवलं की तो मन्यासारखं जिक्सॉ पझल आणायचा ना आणि मग ते खेळत बसायचे, सगळे ते पार्ट्स लावत बसायचे आणि त्याचं मग ते चित्र बनवायचे आणि दाखवायचे. ते हे ह्याच्यासाठीच करतात. त्याच्यातनं यांना आयडिया येते की आपल्या व्लॉगचं कसं जिक्सॉ पझल करायचं आणि कसं उलटं पुलटं व्लॉग्स फिरवायचे. आता हेच अजून एक उदाहरण म्हणजे जेव्हा ते त्या पॅलेसमध्ये वगैरे होते आणि तेव्हा ती फोटोशूटच्या बाता मारत होते की आम्हाला प्रोफेशनल फोटोशूट करायचं होतं, कालच आम्ही प्लॅन केलं होतं पण काल मिळालंच नाही कारण काल पाऊस पडला आणि मग ते कॅन्सल झालं आणि मग त्या फोटोग्राफरकडे पण टाईम नाही. मग हा काल कधी होता? हां, कारण काल तर ते लोक ते सगळं काय ते वरती टॉवर आणि ते मार्केट आणि हे ते कालच त्यांचा फर्स्ट डे होता. मग फर्स्ट डेला तर ते सगळं करत होते. पावसाचा काल तर आपल्याला कधी दिसलाच नाही. आणि त्याच्यानंतर कट टू पॅलेसवाला दिवस होता, सगळं ट्रेडिशनल ड्रेस हे ते वगैरे दाखवणं. आणि त्याच ट्रेडिशनल डेचा सकाळचा दिवस होता ज्या दिवशी ते लोक ते बॉर्डर वगैरे बघायला जे बस टूरने गेले होते, तो दिवस होता. तर तो ट्रेडिशनल डे आणि
ते बॉर्डर व्हिजिट हे सगळं एकाच दिवशीचं शूट आहे. आणि ते तिचं हेअर ट्रीटमेंट, टॉवर आणि काय ते म्हणतात त्याला, रोड, ते म्हणजे मार्केट, ते सगळं रोम अराउंड ते एका दिवशीचं शूट आहे. असं हिने त्याचे 6 व्हिडिओज छापले आहेत लिटरली. आणि त्याच्यामध्ये पण 1-2 दिवस आहेत ते जे ह्यांनी गायब केले आहेत किंवा ते कुठेतरी ह्या लोकांनी ते शूट करून ठेवलं आहे. ते आता ती मध्येच कधीतरी टाकेल. आय एम नॉट शुअर की मी किती सांगू शकते, किती एक्सप्लेन करू शकते, पण हे खूप मोठं ब्लंडर आहे. खूप हे लोक व्हिडिओज फिरवतात, उलट पुलट टाकतात आणि स्वतःच्या तोंडानेच बोलतात की आम्ही असं ठरवलं होतं, मग हे झालं, मग असा प्रॉब्लेम झाला आणि मग आम्ही सकाळीच 5 वाजता निघालेलो. पण त्या व्हिडिओमध्ये आपण बघू तर व्हिडिओ तर संध्याकाळचा शूट झालेला असतो. मग आपण विचार करतो, अरे 5 वाजल्यापासून निघाले होते, तर मग कुठे होते इतका वेळ? तर बऱ्याचशा गोष्टी ते उलटपुलट करून टाकत आहेत. बऱ्याचशा गोष्टी त्या स्किप करत आहेत ते लोक. कसंही म्हणजे दाखवत आहेत आणि लिटरली लोकांना मूर्ख बनवत आहेत. अजूनही खूप गोष्टी आहेत ज्या आता मी पुढे पॉडकास्टमध्ये सांगणारच आहे की लिटरली लोकांना कसं येडा बनवत आहेत. बीट अगदी मन्या आणि बोमली द सेलिब्रिटीज, त्यांच्याबरोबर कोरियन्सना फोटो घ्यावासा वाटतो, फॉरेनर्सना फोटो घ्यावासा वाटतो. ही पण एक सर्वात मोठी थाप आहे. ते हे कसं ते मी तुम्हाला आता थोड्याच वेळात एक्सप्लेन करते. सो चला आता नेक्स्ट पॉईंट. ही नुसती धावत असते आणि बड 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 काय बोलते, तिचं काय बोलण्याला काय अर्थच नसतो. काय तर ते ड्रेस घेतलेले भाड्याने ते बोलते, आता मी जे हे भाड्याने कपडे घेतले आहेत, तर जे काही आता मी जे घातले आहेत ते मी आता थोडा वेळ, अर्धा-1 तासासाठी घालणार आणि मग ते मी तुम्हाला देऊन टाकणार. आणि मग तुम्ही जेव्हा कधी इथे याल, कधी तुम्हाला कोरियाला यावंसं वाटलं तर तुम्ही आलात तर तुम्ही ते घेऊ शकता. अरे ह्या बोलण्याला काय अर्थ आहे? आम्हाला कशाला देऊन टाकणार? तुम्हाला म्हणजे कोणाला देऊन टाकणार आहे? त्यांच्या भाड्याचे कपडा चोर. हां, तुला तर नेहमीची सवय आहे की कपडे घ्यायचे, घालायचे आणि नंतर ते थोडे दिवस घालून परत नीट असं धुवून पॅक करून परत जसेच्या तसे परत द्यायचे. कारण एकदाच घातलेले असतात तर ते एकदा घालून नीट असं एकदम रॅप करून परत जिथून आणले ते रिटर्न पॉलिसीचं जेवढं टायमिंग असेल विदिन दॅट टाईम ते परत करायचे. त्याच्यामुळे बोलते का की मी ते तुम्हाला देऊन टाकणार. तसे पण तू भाडोत्रीचे आहेस, भाड्याचेच कपडे घालतेस. तुला ना एक चॅलेंज आहे, ते चॅलेंज एक्सेप्ट कर जर तुझ्यामध्ये डांगीत दम आहे ना तर. की जे कपडे आहेत ना, जे जुने पुराणे पहिलेचे तुझे सगळे जे काही घातलेस इतके, म्हणजे आत्ता जास्त पण नाही, फक्त तू वर्षभराचे जे लास्ट इयरचे जे कपडे आहेत ना ते सगळे कपडे दाखव आणि त्याचा एक हॉल कर. बघायचं आहे आम्हाला कुठे ठेवलेस, कुठले कपडे आम्हाला लक्षात आहेत. म्हणजे तुझ्या भक्तांना पण लक्षातच असणार ना 100%, कारण ते एवढं लक्ष देऊन बघतात, एवढं तुझ्याकडे तुझ्या कपड्यांची तारीफ करतात, एवढं त्यांना आवडतं तुझा ड्रेसिंग सेन्स, त्यांना एक तुझा कपडा लक्षात असेल तर तू दाखव ना, आम्हाला दाखव. आणि मला बघायचंच आहे की कुठे ठेवले आहेत हे कपडे आणि कसं तू मॅनेज केलं आहे, कसं ऑर्गनाईज केलं आहे, एवढे कपडे तू कसं ठेवतेस. हां, जे फक्त वरवर दाखवते ना, जसं मन्याचं दाखवते ना तसं स्वतःचं दाखव जरा, बघू दे आम्हाला. ज्वेलरी वगैरे नाही, कपडे आणि सगळे पहिलेपासून वर्षभराचे कपडे दाखव. हां, मानलं तुला मी. आता घरी गेल्यावर पहिले तुला एकदम नवीन टॉपिक, वेळ आहे अजून, पण मी नंतर परत तुला आठवण करेन ना बोंबले. आणि काय ते कपडे चूज केले म्हणे मी असं दाखवणार, मी सुंदर असं कलर घेणार आहे जेणेकरून फोटो छान येतील, असं तसं. सगळ्यात लेम कपडे. आणि कोणीतरी हिला कमेंट पण केली होती की सगळ्यात सुंदर तुम्ही दिसत होतात. अरे बाकी कोण दिसलंच नाही, कोण दाखवलंच नाही तिने प्रॉपर, तर कसं काय तुम्हाला कळलं सगळ्यात सुंदर तेच दिसत होते? काही काय, इतके छान छान मस्त पीच कलर होते, इतके मस्त पेस्टल शेड्स होत्या आणि मस्त असे ड्युअल शेडमध्ये होते, इतकं फ्रेश कलर्स होते. ते सोडून हिने तिथे पण कुठला तरी पैठणी निळ्या रंगाचा ड्रेस घेतला. बापरे, त्याच्यात पण म्हणजे पैठणी लुक, काहीतरी अशी जरी काठीचं असं पितांबर नेसल्यासारखा आपलं घालून आपली फिरत होती तो ड्रेस. म्हणजे खरंच यार काय चॉईस आहे तुझी बोंबलेशी. त्या मुलींची चॉईस तरी बरी आहे तुझ्यापेक्षा. आणि तिथे पण म्हणत होती की कशाला हा कुठला दुसरा कलर घे ना. बरं झालं तिने तोच कलर घेतला आणि मस्त दिसत होत्या त्या दोघी, खूप छान दिसत होत्या. आणि तुम्ही दोघं तर एकदम चिंचिन चेटकीण आणि तिचा जादूगर वाटत होते. शी, आणि कसला किंग आणि काय, आणि कोणी काहीतरी लिहिलेलं की मनाचा राजा आहे आणि हे ते. कसला राजा भिकारी येतो. आणि बाय द वे हिने ना पहिल्यापासून एकच फंडा ठेवला आहे, फुकट तिथे प्रकट. आणि त्यासाठी ते सगळं ड्रेस आणि हे ते सगळा घाट घातला. कारण जर तुम्ही तो ड्रेस परिधान केला असेल तर तुम्हाला त्या पॅलेसमध्ये एंट्री फ्री असते.
तर ती कॉस्ट तिने कंपेअर केली असेल आणि जी लो कॉस्ट होत होती आणि ज्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये 2 फायदे, एक तर ड्रेस पण घालून झाला, एंट्री पण फ्री मिळाली आणि फोटोशूट ते पण थोडं लोकांना दाखवायला, कंटेंट पण छापायला मिळालं. त्याच्यामुळे एवढं 1 तीर में 4 निशाण ते जास्त बेटर वाटलं, म्हणून ती त्याच्यासाठी गेली. आणि ते केस हेअरस्टाईल वगैरे ते फक्त जे ट्रेडिशनल हेअरस्टाईल जे कोरियन मुलीने तिच्याबरोबर फोटो काढला, तिची जी ब्रेड्सची हेअरस्टाईल होती ना, ती जर हेअरस्टाईल केली तरच त्याचे काहीतरी पैसे होते. जी ती बोलली महागडी हेअरस्टाईल त्याचे पैसे होते, बाकी बेसिक हेअरस्टाईल फ्री होती. ही उगाचच कशाचे काही पैसे सांगते. थापाडी कुठची 1 नंबरची थापाडी आहे बाई ही. आणि जे पण फोटो वगैरे काढायचं पण जे काही बोलली ते पण 1 नंबरच्या थापा होत्या. 1 मिनिट, मी त्याआधी तुम्हाला ना एक स्क्रीनशॉट दाखवते, तो बघून घ्या आणि मग आपण पुढचं बोलूया. ऑल्सो फ्री टूर गाईड होतं, पण ह्या लोकांनी काही घेतलं नाही. आणि इथे काय नाही आहे, इथे काही बघण्यासारखं नाही आहे, असं इतकं सुंदर आहे आणि इतकं माहिती घेण्यासारखं आहे. जर तुम्ही माहिती घ्याल तर तुम्हाला कळेल ना. असं तर बघायला तर कुठल्याही एनी अदर पॅलेससारखाच पॅलेस वाटेल, पण नाही, आपल्या मुलींना पण काहीतरी माहिती मिळेल, त्यांच्या नॉलेजमध्ये भर पडेल. आपण तर रडा आणि अंगुठा छाप आहोतच, पण आपली मुलं तशी होऊ नयेत असं तरी आईवडिलांना वाटतं. ते पण हिला वाटत नाही. हिच्या दृष्टीने फक्त अल्टिमेट गोल हाच आहे की फक्त मुरडायचं, ठुमकायचं, रील्स पोस्ट करायच्या, शूट करायचं, फोटोज घ्यायचे, बास, इतकंच. बाकी काही तिथे कसं आहे काय आहे ते ना स्वतःला तिला माहिती गोळा करायला आवडते ना इतरांना ती द्यायला आवडते. इतरांचं तर सोडूनच द्या, तेवढी तर मला वाटतं हिच्या मंदभक्तांची अक्कल पण नसेल. पण ते नाहीच आहे हिच्यामध्ये, कारण हिच्यात स्वतःतच नाही आहे तर कशाला ना. इवन ते फ्री असून पण या बाईने घेतलं नाही, म्हणजे बघा काय लेवलची बाई आहे ही. आणि म्हणे की आम्ही त्या दोघींना तिथेच बसवलं आणि आम्ही इथे जरा बघायला आलो आहे. का बसवलं? कारण तंगड्या तोडल्यात त्यांच्या सकाळपासनं नुसतं आपलं, आणि ते रामनवर भागवलं. त्याच दिवशी आले ना सकाळपासनं पायपीट करून. किती ते तंगड्या, म्हणजे खरंच रे बाबा काय त्यांचं होत असेल. जाईपर्यंत बदकाचे नाही, शामृगाचे पाय होणारे वाटतं त्या पोरींचे. राहिला प्रश्न ते फोटोग्राफचा वगैरे, तर ही तर स्वतःला मोठी एकदम शाणी समजते, सुंदर, आणि काय ते उंदरी, म्हणजे त्याच्यापेक्षा पण वाईट अवस्था आहे तुझी. पण स्वतःला तर काय, आणि त्या बन्या बापूबद्दल तर काय बोलायचंच नाही आहे, तो तर कसला काय बापरे. वॉचमॅन पण ठेवणार नाही कोण कोरियन त्याला. एनिवेज, तर काय तर म्हणे की त्या मुलींनी पण आमच्याकडनं फोटो घेतला. त्या पण म्हणाल्या कॅन वी टेक फोटो विथ यू, आणि त्या आजी पण म्हणाल्या की तुमची फॅमिली खूप छान दिसते. हिला काही म्हणजे लोक असं म्हणजे ही फेकणार आणि आम्ही झेलणार का? हां, काही टाकत असते आपली. येडं वाटलं आम्ही तुला? हां, काय त्या दिवशी पण काय की स्कूलला आम्ही सांगितलं आणि स्कूल म्हणाली काही हरकत नाही, तसंच अशी काहीतरी आता पण टेप टाकत होती. ते ह्या लोकांनी कॅमेरा लावलेला ना येड्यासारखा, कुठे पण कॅमेरा लावून बसतात आणि ते शूट चालू असतं. तर त्या आजींना वाटलं की हे बिचारे धडपडत आहेत, कुठे कुठे अँगल वगैरे सेट करतायत, यांना फोटो काढायचा आहे, एक फॅमिली आहे जिला फोटो काढायचा आहे, पण ते कसं काढणार एका फ्रेममध्ये. म्हणून त्यांनी आउट ऑफ कर्टसी ह्यांना विचारलं की कॅन आय टेक युअर फोटो. कॅन आय टेक युअर फोटो मीन्स तुमचा फोटो काढू का, मी माझ्यासाठी काढू का, माझ्याकडे ठेवायला काढू का, हे पुढचं एक्स्ट्राचं हे सगळं हिची बकलोदी आहे. ही स्वतःच काहीतरी ट्रान्सलेट करते. हिचं तर माहितीच आहे उल्हास आहे, टेपाडी कुठची फेकाडी. आणि म्हणाल्या खूप छान आलं आहे, आणि दाखवलं त्यांनी आम्हाला. दाखवलं नाही, तुमच्याच कॅमेऱ्यात काढला आहे त्यांनी, स्वतःच्या नाही. मोठी उभी राहिली होती, हिला वाटलं की ही प्रिन्सेस, हिच्याबरोबर फोटो काढायचा या गावठी भवानी बरोबर. किती सेल्फ ऑब्सेस्ड असावं यार माणसाने. आणि किती ना म्हणजे असं स्वतःला, माणसाला कितीही त्यांनी फेक दुनियेला जरी दाखवलं ना तरी स्वतःला जाणीव असते की आपण कसे दिसतो आपल्या पूर्वजांसारखे. तर त्याच्यामुळे कशाला ना उगाचच हुशारी, म्हणजे किती कुठून येतो हिच्यामध्ये कॉन्फिडन्स एवढा की हिला असं वाटतं की कोणतरी हिच्याकडे हिचा फोटो मागेल वगैरे. आणि राहिला प्रश्न त्या मुलींचा, हिने त्यांच्याकडे मागितला होता फोटो. ही म्हणाली की आपण एक फोटो काढूया का, विल यू टेक फोटो विथ मी, आणि आपण हे करूया का म्हणून एक म्हणजे त्यांच्याबरोबर हिला क्लिक करायचा होता. पण हिने नरेट असं केलं, आपल्याला असं सांगितलं की त्यांना माझ्याबरोबर फोटो काढता. की तू कोण लागून कोण गेली ग भाई? हां, तुला इथे कोण विचारत नाही, तिथे काय कोण तुला कशाला कोण विचारेल? हां, एक अजब नमुना कोणतरी आला आहे, एक कार्टून, इंडियन कार्टून असं म्हणून तुझा घेतला असेल फोटो, शक्यता आहे ती. पण बाकी तर तुला असं कोण काहीतरी छान बिन म्हणून तर घेणार नाही, हे नक्की. आय कॅन वाउच ऑन दॅट.
असल्या भामट्यांना ना कोणी मदत करायला पण जाऊ नये. स्वतःचंच शहाणपण आणि स्वतःचंच तुणतुणं वाजवतील, सगळीकडे नाव खराब करून ठेवतील नुसतं माकडे कुठचे. त्या विलेजच्या इथे आल्यावर कसा आवाज एकदम पडलेली वाटतं हिला, कोणीतरी दिलाय वाटतं दणका. हळू बोलणार मी आता, हळू बोलणार. मला इथे ना सांगितलंय इथे या विलेजमध्ये हळू बोलायचं, तर आता मी थोडंसं हळू बोलते आहे, तर प्लीज समजून घ्या. अशी केकाटत असते ना, बापरे. म्हणजे खरंच ती वहिणा आणि तिची नंदू अगदी बरोबर शोभतात एकमेकींना. नुसतं आपलं रेकायचं. लोकांनी इज्जत काढल्याशिवाय गप्पच बसणार नाहीत. आणि बापरे, त्या मुलींना रॅमन नाही माहिती. इतक्या वर्षामध्ये ते बोलतात हे काय आहे, मॅगीसारखं आहे. म्हणजे इतक्या वर्षामध्ये त्यांनी कधी रॅमन टेस्ट नाही केलं. आणि म्हणे आम्ही काय के ड्रामा फॅन आणि कोरिया, आणि आम्हाला असं, आणि आमची बकेट लिस्ट आणि बादली आणि हे ते सगळं भरायचं. साधं बेसिक फूड नाही तुम्ही कधी ट्राय केलं. कसले फॅन आणि कसलं काय तुम्ही कोणाला सांगता. आणि काय ते किती ढिगभर पाणी होतलं, काय कळतं का गब्बोमले. काय सूप काय बनवलं, काय होतं ते तरंगत होते ते नूडल्स त्याच्यामध्ये. असं थोडी बनवतात. ते मशीन असतं त्याच्यामध्ये प्रॉपर सगळे इन्स्ट्रक्शन दिले असतात की कसं किती ml पाणी घ्यायचं, आणि मग किती ते थोडं बॉईल झाल्यानंतर वरचं पाणी टाकून द्यायचं, आणि थोडंसं लाईक इंचभर पाणी ठेवायचं, आणि मग त्याच्यामध्ये मसाले ॲड करायचे. हिने तर मला वाटतं ते जेवढं पहिले पाणी टाकलेलं तेवढंच त्याच्यातच मसाले टाकून दिले, आणि ते काय सूप वेगळं आणि हे वेगळं, काय बोलतात त्याला, ते नूडल्स वेगळे, असं ते झालं. आणि त्या मुलींना ते खाता पण येईना, छोटीला तर नाहीच नाही. आणि ही आईबाप तर कसले नुसतं आम्ही दिलंय ते दाखवण्यातच, काय ते एकदा काय ते दिलं घेऊन तर ते दाखवण्यातच मशगूल होते की बघा बघा दिलंय आम्ही, काय खायला दिलंय यांना, खायला दिलंय करून. ते त्या मुलीला खाता येत नाही, तिच्या हातात सटकते, दुसरीच्या अंगावर उडते. तर ते इट्स ओके नो प्रॉब्लेम. एवढं बोलते त्यापेक्षा जरा ठेव ना बाई, बाजूला ठेव आणि भरव तिला जरा 4 घास. एक तर ते त्या दोघींमध्ये एक घेतलं, त्याच्यात पण त्यांना ते खायला जमत नाही आहे. ऑफ कॅमेरा तर या बाईने, आणि त्याच्यात पण दाखव कसं आहे बघू म्हणून ताव पण मारला असेल. दाखवताना असं दाखवते, पण असं नाही की बाबा ठेवेन आणि भरवेन तिला, जरा त्या मुलीच्या पोटाला लागू दे. कसली आई आहे रे, शी. कोण आहे, कोण ते म्हणतात, या इकडे. ते नाही कसं देणार ना रपटे. हां, चांगली आई आहे आणि लकी आहे आणि हे आणि ते आहे, आणि कसल्या मुली लकी तुम्ही. वा, पुढच्या जन्मे ना तुम्हाला असे आईबाप मिळू दे मस्तपैकी, है ना. जग फिरू दे, पण पोटाची उपासमार आणि पायाची पायपीट होऊ दे. आणि ते हेअर ट्रीटमेंट बघितलं काय, म्हणजे ते टकली दिसत होती. ते जेव्हा भांग पाडला नाही तो बघत होता तेव्हा ते ब्रेड्स पण, म्हणजे ती हेअरस्टाईल करताना पण टकली दिसत होती, एकदम टकलू. काय केलं आहे ते. आणि तेवढ्यापुरतं जर तुम्ही कुठेही हेअर स्पा घ्याल किंवा ब्लो ड्राय वगैरे करून, तर तेवढ्यापुरते ते छानच दिसतात. तसे ते तेवढ्यापुरते छान दिसत होते. नेक्स्ट डे परत तेच झाडू झाला होता त्या केसांचा. काही नाही, ते ट्रीटमेंट काय एकदा केला आणि होतं काय, असं काय मॅजिकल ट्रीटमेंट नाही आहे. ते तुम्हाला सतत ते फॉलोअप्स घ्यावे लागतात, सतत तुम्हाला तिथे जावं लागतं. हे काय असं थोडी असतं काय एकदा केलं आणि झालं. आणि तो मन्या बापू तुम्हाला बोलली होती ना मी, तो पण असला वेगळाच शौकीन मिजाज आदमी आहे. तो पण त्याने तो रेड टी शर्ट घेतलाच घालून, दुसऱ्या दिवशी उभा होता, दाखवत होता हे माझं टी शर्ट आहे. कसला रे, कसला आहे बापरे. कसले आईबाप आहेत. सगळं स्वतःचं म्हणजे चाललं आहे यांचं. म्हणजे इतके सेल्फिश पॅरेंट्स आहेत ना, मी बघितले नाहीत कधी. त्यांच्याकडे तो ऑप्शन नाही आहे की त्या मुलींना कुठेतरी ठेवता येईल किंवा काहीतरी करता येईल. नाही तर ते पण यांनी केलं असतं. फक्त त्यांना घेऊन यावं लागतं म्हणून त्यांना ते घेऊन येतात. बाकी ते फक्त आणि फक्त नुसतं मला हे करायचं आहे, मला ते. स्पेशली ही बाई, ही तर नेक्स्ट लेवलची आहे. आणि ह्याची तर काय मला वाटतं काय फॅन्टसी आहे की ती पूर्ण करायला ही बाई वेडी झाली आहे अक्षरशः. नुसता तिकडे आपला नेत्रसुख घेत असतो आपला. पण मन्या तेच आहे, तेच राहणार आहे. जास्त खयाली पुलाव नको, तुला जे मिळालं आहे ना त्याच्यात खुश राहा. काय तर म्हणे मला माझी स्किन आहे ना खूप छान करायची, त्याच्यासाठी मी हे सहन करणार आहे. सहन? अरे कशाला. म्हणजे हे तर आता जग जाहीर आहे ना की तुझी नॅचरली स्किन चांगली नाही आहे याचा अर्थ. तर मग काय फायदा ना. स्किन छान तू आता किती काही केलीस तरी लोकांना माहिती आहे की तुझी नॅचरली झालेली नाही आहे. ह्याच्यासाठी काय तू विशेष एफर्ट घेतले नाही आहे किंवा काही तू स्वतः असं नॅचरली त्याला छान ठेवण्याचा प्रयत्न केलेला नाही आहेस. तू हे सगळं करतेस. ह्या सगळ्या इंजेक्शन हे ते कुठलीही गोष्ट
जर आपण एक्सटर्नली आपल्या ह्याच्यामध्ये हे केलं तर त्याचं पेनिट्रेट केली तर त्याचे साईड इफेक्ट हे नेहमी वाईटच असतात. कितीही लोक काहीही बोलू देत नाही, छान असतं, छान होतं, छान. ज्यांना खूप गरज आहे, ज्यांच्याकडे काही ऑप्शनच नाही आहे, एकतर ज्यांची स्किन खूप खराब झालेली आहे आणि त्यांना खरंच गरज आहे म्हणजे ते एवढा वेळ नाही देऊ शकत सेल्फ काय म्हणतात सेल्फ DIY करून किंवा असं काहीतरी असं गोष्टी, त्याच्याने ते इररिपेरेबल आहे. ते लोक अशा ट्रीटमेंट्सचा आधार डेफिनेटली घेऊ शकतात. किंवा जे अशा प्रोफेशनमध्ये आहेत की जिथे त्यांना सतत तसं लाईमलाईटमध्ये राहावं लागतं किंवा कॅमेरा असतात, लाईट्स असतात, त्यांच्या स्किनवर परिणाम होतो आणि मग त्यांना दुसरा काही पर्याय उरत नाही. त्यांना वेळोवेळी ह्या ट्रीटमेंट्स घ्याव्या लागतात टू सस्टेन इन देअर इंडस्ट्री. तर ते लोक जसे सेलिब्रिटी वगैरे असतात ते लोक ते घेतात. पण तुझं काय आहे? तुझी तर स्किन पण ठीकठाक होती, म्हणजे नॉट बॅड. जे हॅपीली असं राहू शकतात आणि एवढं काही कोणाला दाखवायचं आहे किंवा तुझं असं काही प्रोफेशन किंवा काही तुला काही ते अवॉर्ड वगैरे मिळणार नाही आहे, सो त्याच्यामुळे ते ठीकच होतं. राहिला प्रश्न मन्या बापूचा, तर मन्या बापूला पण ठीकच होती. मन्याच्या मनाने तर हे ठीकच आहे, हे ध्यान अजून काय मिळणार होतं, स्वतः काय आहे. पण हिच्याच अंगात जास्त चूल आहे वाटतं आणि घुसड असा भोपळा होईल ना थोबाडाचा, तेव्हा कळेल तुला. ती सुष्मिता सेनचं बघा आता कसा चेहरा झालाय, ऐश्वर्या रायचा बघा कसा चेहरा, असं पूर्ण असं गाल आणि वगैरे असे सुजलेत. आणि एक के वरून नाव आहे, एक आयटम गर्ल होती कोयना मित्रा, तिचं तो चेहरा कुठे न दाखवण्यासारखा झाला, इतकी भयानक परिस्थिती झाली आहे तिची. तर हे असं म्हणजे जिथे जरूरत नसते तिथे असं केलं ना, तरी त्या तर चला बाबा एका त्या इंडस्ट्रीमधल्या होत्या, त्यांना ते करायचं होतं, पण ते पण बघा ते नॅचरली नसल्यामुळे ते किती घाण दिसते. कोणीही म्हणू शकतं की ते नॅचरली सुंदर होत्या, त्यांना हे करण्याची गरजच नव्हती, पण ते इतकं बेकार. आणि कोयना मित्राची तर काय हालत झाली. असंच जर हिचे पण तसेच थोडे अजून 1-2दा हिने ते केला ना, तर ही पण तशीच होणार आहे. असे डोळे असे आणि गाल असे वर. आपली खाजू बेबी तर नॅचरली झाली आहे तशी. तिच्याकडनं टिप्स घे बोंबल, कसं नॅचरली असे डोळे भोकात घालायचे आणि खोबणी डोळ्याची करायची आणि गाल वर आणायचे. ते नॅचरली तिने केलेलं आहे. तिला विचार कसा हा रिझल्ट अचीव केला, तू पण करू शकते. हे असलं करायची गरज नाही आहे. आणि मग नंतर मग ॲडवर्स इफेक्ट झाले ना की मग कळेल. मग विचार करत बसतात लोक की हे कशामुळे झालं नेमकं, हे आपण काय केलं होतं, आपण तर एवढे हेल्दी आहोत, आपण एवढं असं लाईफस्टाईल आहे आपलं, हे करतो आपण ते करतो, पण मला हे असं झालंच कसं. तर हे अशा गोष्टींमुळे होतं. आता काय ते तुम्ही समजून घ्या मंडळी. तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही हुशार आहात. मला पण माहिती आहे की तुम्ही खूप हुशार आहात, तर तुम्हाला समजलंच असेल मला काय म्हणायचं आहे ते. जाऊ दे, या मंद लोकांना, या येड्या लोकांना समजवण्यात काय पॉईंट नाही आहे. करू दे, लावू दे वाट, जितकी लावायची तितकी लावू दे. म्हणतात ना, निसर्गाने देवाने दिलेल्या गोष्टीशी फार छेडछाड करू नये. ते त्याने काहीतरी विचार करूनच आपल्याला दिलेलं असतं. जसं इतर गोष्टींवर त्याचे परिणाम होतात, आता आपण बघतोय ना आपलं पूर्णच पर्यावरणावर काय परिणाम होतोय, तसंच मनुष्याच्या बाबतीत पण आहे. अति तिथे माती, आणि तेच होणार आहे. आणि ते व्हिलेज टूर वगैरे करून झाल्यानंतर म्हणाली की आता मी ते एक छानसा कॅफे बघतो आणि ते कॉफी पिऊया. आणि मन्या पण म्हणाला एकदम असं जोशमध्ये, कारण का ते वेबसाईटवर वगैरे ते लिहिलेलं आहे ना की तिथे असं खूप असं म्हणजे कॉफी पिण्याचा आणि म्हणजे कॅफेटेरियाचा एक्सपिरियन्स खूप युनिक आहे. सो मन्या वॉज लाईक की आपण आता इथे बसून मस्तपैकी कॉफी घेऊया आणि छान असं भूक लागली आहे तर पोट मारायला कॉफी घेऊया म्हणून तर जाणार होता. आणि मग एकदम कट आणि डायरेक्ट टॅक्सीत, आता आम्ही खूप थकलो आहोत, आता आम्ही घरी जातो, आम्ही सकाळचे 5 वाजल्यापासून निघालो आहोत, खूप थकायला झालं आहे आणि मुली पण खूप थकल्या आहेत. का नाही गेलात कॉफी प्यायला? आधीच काळ्या निळ्याचा निळा काळा पडला मन्या. काय तिकडचं रेट्स आणि तिकडचं एक्सपिरियन्स नाही तर मग यांनी सोडलंच नसतं ना, दाखवलंच असतं की कसं काय आम्ही, म्हणजे बघा किती छान आणि इकडचा एकदम डिफरंट एक्सपिरियन्स आहे आणि डिफरंट ॲम्बियन्स आहे आणि खूप आवडलं. ते शो ऑफ केलाच असता, पण विस्फारले असतील डोळे म्हणते मी. म्हणून मग जाऊ दे, तिकडून आपला आला गपचूप कल्टिश, काय नाही कॉफी बिफी, आता घरीच जा आणि बनव. आणले ते कशाला पॅक आणि हे तेच बनवूया आणि खाऊया.
आणि इतकं पण काही हे करण्यासारखं नाही आहे यार, जेवढे चिंदीगिरी करतात लिटरली. म्हणजे तिथे ते 7-Elevenचं शॉप वगैरे होतं, तिथे तर लाईक $1 पण तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी मिळून जातात, चांगल्या चांगल्या गोष्टी मिळतात. तिथून तरी ॲटलिस्ट घ्यायचं ना. कोणी सांगितलं आहे तुम्हाला प्रत्येक वेळेला असं काहीतरी भारी आणि ह्याच्यात त्याच्यातच जाऊन खायला? नाही ना, नॉर्मल गोष्टी पण तिथे पण त्यांचे कोरियन नूडल्स वगैरे मिळत असतील, ते घ्यायचे, ते करून खायचं. जरा शोधायचं ना, इथे हे नाही तिथे ते नाही आणि व्हेज नाही आणि हे नाही ते नाही. आता कारण मिळालं म्हणून व्हेजचं कारण की ते व्हेज नाही मिळत, नाही तर असं पण तुम्ही कुठे मोठे काय दिवे लावता, किती काय खाता गटाराच्या झाकणावर बसून. आणि हां, मेन पॉईंट एक बाबा काहीतरी लोकांनी हिला म्हणजे चुकीचं सांगितलं की ते सिओल आहे, सिओल नाही, सोल नाही, सिओल आहे म्हणायचं. तर ते त्यांचं चुकलं तर लगेच कशी आली अंगावर वचा वचा. बघितलं ना कशी भांडखोर आहे. आता तरी थोडी लाज शरम काय आहे तुम्हाला? सांगाल तिला काहीतरी? तिच्या एवढ्या लाख चुका तुम्ही पोटात घालता. ती स्वतः मोठी शाणी समजते स्वतःला. वी आर रिच्ड आवर डेस्टिनेशनवाली. हां, ते सगळं चालतं. हिचं काय, हिला काय बोलता येत नाही. ही असलं एवढे मोठे मोठे शेणामध्ये बुचकळून निघते, ते चालतं हिला. हां, रोज शेण खात असते. पण दुसऱ्याने समजा एक दिवस काहीतरी बाबा चुकीचं काहीतरी सांगितलं आणि हिचं कधी नव्हे तर बरोबर निघालं तर आली लगेच हुशारी सांगायला. आता तर तुला बघ कसे मी रट्टे देते. थांबतो आता, उठता बसता तुझ्या चुका काढते की नाही बघ. फटॅटो सोथिंग पॅड, फटॅटो तुझा आहे, तू मोठी झाली आहे, मोठी स्वीट फटाटो. मी जास्त घाई करणार नाही आहे, मी आरामात मी वेळ घेणार आहे. मला जे ठरवलं आहे, मी जे विचार करून घेणार आहे, मी घाई करणार. अरे घाई करणार नाही म्हणून काय अख्खा वेळ आम्हाला दाखवत बसणार की काय? ते अख्खा व्हिडिओ छापला त्याच्यावर एक एक गोष्ट काय दिसत पण नव्हतं. आपलं येड्यासारखं आपलं बघते आणि हा एक आपला नुसता कॅमेरा मारतोय फटॅटोवर. आजूबाजूचं काहीतरी दाखवायचं, सौंदर्य दाखवायचं. हां, आम्हाला पण जरा बघू दे ना सौंदर्य. आजूबाजूचं सौंदर्य हा एकटाच बघणार आणि आम्हाला ते जबरदस्ती आम्हाला फटाटो दाखवत बसतो नुसता. आपला चाललाय ठुबक 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 ठुबक. असा बाथरूममध्ये पण गेलेला तिच्याबरोबर शूट करायला बन्या बापू. लाज नाही वाटत त्याला लेडीज वॉशरूममध्ये जायला? आणि नंतर त्याचे रेट्स पण ते जे केलं होतं ना, त्याचे रेट्स पण खोटे टाकले तिने. मी त्याचा पण तुम्हाला लिंक आहे ना, मी आज डिस्क्रिप्शनमध्ये देईन. आणि तिथे ना तुम्ही त्यांचं प्रमोशन वगैरे केलं ना किंवा सोशल मीडियावर शेअर केलं ना की तुम्हाला अजून डिस्काउंट वगैरे पण मिळतो. सो त्याचं मी देईनच. आणि दुसरी गोष्ट, हा मने आपला मस्त मजे घेतोय. ती कोरियनवाली ती काय काय सांगत होती प्रोडक्ट वगैरे, तर हिला सांगत होती. तर कशी हिचा एकदम मूड थोबडा बघितला कसं झाला जेव्हा मन्या बोलला की दिस इज गुड, दिस इज नाईस, दिस इज नंबर 1 प्रोडक्ट. तर ती बोलली ना येस दिस इज व्हेरी नाईस प्रोडक्ट, यू मस्ट ट्राय दिस 20 year, दिस इज व्हेरी नाईस. तर बोलतो ओ या रिअली या दॅट्स गुड. असं म्हणजे एकदम फुल ऑन. तर हिचा थोबडा बघितला एकदम म्हणजे मन्या कोळशापेक्षा पण एकदम काळा कुळकुळी तसा एकदम कुट्ट झाला होता रे बाबा. शे काय ओमले, शी बघ काय तुझा फायदा काय. घे अजून घुसड तुझ्या थोबाडामध्ये, काय नाही होणार आहे तुझं, समजली का? तर काय आता म्हणते की नाही तो तिच्या बोलण्यावर जाऊ नका, तिचं काय कामच आहे, ती असंच बोलणार, छान आहे ते, पण मी नाही करणार आहे, घेणार आहे मी, विचार करणार आहे. आणि नंतर तिची सटकलेली आहे तिच्यावर. म्हणजे तिला असं ॲक्च्युली म्हणजे स्वतःच्या नवऱ्यावर सटकव ना. तिला काय बोलते, तुझा बघ कसा नुसता इकडे तिकडे लाळ पडते त्याची नुसता. तर म्हणते की तिथे जबरदस्ती होत होती, मला थोडं जबरदस्ती केल्यासारखं वाटलं म्हणून मी तिथून नाही घेतलं. मला जे पाहिजे तेच मी घेणार आहे म्हणून मी इथे विचारायला आले. मला जे पाहिजे आहे तेच घेणार आहे मी. हां मन्या, समजलं का? आला मोठा ये करत होता तिकडे. खूप मजा आली मला, खूप मजा आली मंडळी. आणि नंतर मग तिथे जाऊन काहीतरी विचारत होती. हां डू यू स्पीक इंग्लिश, तुला विचारलं पाहिजे. आले मोठी दुसऱ्यांना विचारते. आणि नंतर तेव्हा ती हो बोलली तेव्हा हिचं इंग्लिश ऐकलं का? अरे बाप रे. ती पण मनात म्हणाली असेल की हिला बोलावं की या शुअर बेटर दॅन यू. रिअली म्हणजे काय, यू हॅव दिस प्रोडक्ट्स असं विचारायचं. तर ओके सो आय वॉन्ट दिस प्रोडक्ट, यू वॉन्ट दिस प्रोडक्ट. तर मग ते काय करणार, यू वॉन्ट तर यू वॉन्ट देन यू फाईन. तो स्वतःला मला हे घ्यायचं आहे, मला ते घ्यायचं आहे, मला असं करायचं आहे, मला हे मी तिथूनच ठरवून आले. कसली बोरिंग ट्रिप आहे यार ही. शी काय हे काय बघण्यासारखं काय आहे.
नुसतं आपलं हे ट्रीटमेंट करायला आणि हे ते. असं आम्ही टर्कीला गेलेलो तेव्हा तिथे पण लोक नुसतं ते हेअर ट्रान्सप्लांट, नोज जॉब हे करून सगळं एअरपोर्टवर तेच दिसत होतं. पण ते लोक मग फिरायला नाही येते, तेच करायला येतात. हिची पण अशी काहीतरी ट्रिप आहे का फिरणार वगैरे पण आहे का काय ही नुसतं. आणि ती मुलगी पण हिचं बघून ती पण घेऊन आली. पण ती हुशार आहे हा, बरोबर बरोबर हिला दिला तिने. ती म्हणे हे लहान मुलांसाठी नाही आहे, तर ती म्हणते नाही हे 7+ लिहिलं आहे याच्यावर. आणि नंतर मण्याचा वचपा काढायला तिथे ती गेलेली परफ्यूम बनवायला. एकतर ते परफ्यूम, बापरे, परफ्यूम ग्रॅम्समध्ये कधीपासून मिळायला लागले बाबा. म्हणजे काय खतरनाक, काय बाई आहे ही. अरे बाई, लिटर, मिलीलिटर कशामध्ये, द्रव्य कशात मोजतात हे पण नाही माहिती तुला. ग्रॅम्समध्ये घेत होती परफ्यूम. ओके. आणि नंतर म्हणून की हे ना असं आपल्याला स्वतःला बनवायचं असतं आणि त्यांनी ना आम्हाला खरंच अप्रिशिएट केलं आणि तुम्ही खूप छान. मग तेव्हा नाही तुला असं वाटलं की ते उल्लू बनवते आणि ते त्यांचं कामच आहे, ते तर असं बोलणारच. हां, तिथे मण्याची लाळ टपकलेली तर कसा तिळपापड झालेला हिचा, एकदम भस्मसात राख झालेली हिची, हातून एकदम जळजळून. एकतर आता एवढा खर्च करून थोबाड असं सुया टोचून घेतलं तरी पण ह्या माणसाचं काय बघतोच आहे, तिकडे बघतोच आहे. देऊ काय मन्य चांगलं. अरे असं असं करण्यापेक्षा तर एक द्यायचं त्याला एक सटासट, समजला ना. त्याला असं नॅचरली तू लाल करू शकते. एक बुक्का बसला नाहीचा पार्वता मानेचा तर झाला मान्या ढेर. हां, ती बाई सांगत होती तर तिथे एकदम जबरदस्ती, मला जबरदस्ती करते आणि मला फोर्स केल्यासारखं वाटत होतं. आणि इथे इथे अप्रिशिएट, वा. म्हणजे इथे काय नाही, इथे असं नाही वाटत तिला की हा ह्याचं काय, याचं कामच आहे, आता छान बोलणारच. इथे वा रे वा, शाणीच ग. So yeah, this day also ends with pastry and coffee. आणि नंतर काही खाल्लं की नाही आता हे तर रोजच झालं. So on this note, let us end our podcast also as always आपल्या उखाण्याबरोबर. तर आजचा उखाणा आहे लिव्ह लाईफ 08 यांनी. सो अर्ज किया है इर्शाद इर्शाद. भाजीत भाजी वांग्याची, बोंबल मोठ्या ढांग्याची. भाजीत भाजी वांग्याची, बोंबल मोठ्या ढांग्याची. मुरमुरे पॅक करत कोळशाचं नाव घेते, पार्वता मी फ्लक्झमबर्गची. वाह 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 वाह. सो याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. भेटूया आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासलामा.